नमस्कार, मी धनश्री आणि आपण पाहत आहात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ। सुरुवातीलाच लाईनलाईटच्या मायबाप प्रेक्षकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। वसंत ऋतूच्या पहिल्या नयनरम्य पहाटेला नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुलिंबाची पाने, साखरेची माळ आणि एक उंच काठी घेऊन एक गुढी उभारली जाते। गुढी संस्कृतीची, गुढी समृद्धीची, गुढी यशाची आणि गुढी नव्या आरंभाची। महाराष्ट्राचा श्वास, आस आणि प्रगतीचा ध्यास म्हणजे माय मराठी। आणि याच ध्यासाला यशाचा मृदगंध देणारी चैत्रातली पहिली पहाट म्हणजे आपल्या मराठी नववर्षाचा पहिला सण गुढीपाडवा। चैत्र महिना हा हिंदू दिनदर्शिकेचा पहिला महिना आहे। या चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो। परंतु नववर्षाचा पहिला दिवस गुढी उभारणं, नवे कपडे घालणं या पलीकडेही जाऊन गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे आणि प्रत्येक मराठी माणसासह सगळ्यांनाच हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। म्हणून आज मी तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल माहिती नसणारे गुढीपर्व सांगणार आहे। तर गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। फाल्गुन ऋतूची दाहकता मंदावल्यावर चैत्राच्या पहिल्या प्रहरी वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो। पानगळती होऊन झाडाला नवी पालवी फुटू लागते आणि एकीकडे आंब्याला मोहर येतो। याच नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची भारतीय संस्कृतीमध्ये पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो। आता गुढीपाडवा या शब्दाचा सूक्ष्म अर्थ काय हे देखील माहीत असणं गरजेचं आहे। खरं तर तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ होतो लाकूड। मराठी शब्दकोशात याच गुढीचा अर्थ झोपडी किंवा बांबूचे लाकूड उभी करून उभारलेली कुटी असा घेतला जातो। म्हणजे काय तर पै पै जमवून उभारलेल्या संसारात सदा सौख्य राहो याचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते आणि याच गुढीला ध्वज किंवा सनातन धर्माची पताका म्हणून देखील संबोधले जाते। कारण भारतीय संस्कृती शास्त्रात कुठलीही गोष्ट ही निरर्थक नसते। प्रत्येक सण म्हटलं की आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता असते ती त्यामागे दडलेल्या कथेची। गुढीपाडव्याच्या देखील अनेक कथा प्रचलित आहेत। पुराणातील मान्यतेनुसार असे म्हटले जाते की ब्रह्मदेवाने आदिशक्तीचे चौथे रूप देवी कुष्मांडाच्या मदतीने या विश्वाची निर्मिती केली, ती याच दिवशी। या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते। पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर विजयाचा ध्वज देखील आहे। जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने ध्वज उभारला, त्यांचं स्वागत मोठ्या आनंदाने केले। तसंच असेही सांगितलं जातं की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले, तोच हा विजयोत्सवाचा दिवस। एक प्रकारे घराघरातून वालीचा म्हणजेच असुरी शक्तींचा श्रीरामाने आपल्या दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी ही सूचक आहे। तसेच या दिवसासंबंधी शालिवाहन नावाच्या एका कुंभाराची अजून एक आख्यायिका प्रचलित आहे। शालिवाहन नावाचा एक कुंभार राजा होता। विरोधी शत्रूचे आक्रमण परतवून लावण्यासाठी शालिवाहन राजाकडे सैन्यच नव्हते, परंतु एके दिवशी आपल्या कलेतून शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले। त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला। मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे। त्याच्या या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते। ह्या राजाने शालिवाहक शकास सुरुवात केली आणि शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय। तर शकोत्सवाचे उल्लेख या संस्कृत रघुवंशातील उल्लेखानुसार देवी पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले आणि पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न पार पडले। त्याच्या 9 दिवसांनी देवी पार्वती माहेरवाशीण म्हणून महिनाभर माहेरी गेली। तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदी कुंकू केलं आणि त्यानंतर ती पुन्हा अक्षय तृतीयेला तिच्या सासरी गेली। म्हणूनच चैत्र प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीला चैत्र नवरात्र म्हणून संबोधले जाते। गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडले। यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली
आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली। हा दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा। आता इतिहासात डोकावलं तर आपल्याला अनेक कथा वेगवेगळ्या अर्थाने गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित करताना दिसतात। आता या कथांमधून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही, तर तो विजयध्वज देखील आहे। दुष्प्रवृत्तींचा नाश म्हणजे विजयध्वज, देवी पार्वतीचे आवाहन म्हणजे समृद्धीचा ध्वज आणि ब्रह्मदेवाची निर्मिती म्हणजे ब्रह्मध्वज। याच गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र दडलेले आहे। वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातात, तर त्याच कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे। तसेच या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे। कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो। होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते। या वातावरण बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटांचे विकार फोफावण्याची दाट शक्यता असते। अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात। ते म्हणतात ना, कडू गोष्टी मनाला लागतात, मात्र त्याच सर्वाधिक गुणकारी ठरतात। अगदी तसंच गुढीपाडव्याला गुढी उंच बांबूच्या काठीला उभारली जाते। छान रेशमी वस्त्रात आणि तांब्याच्या मुकुटात ती दौडदारपणे आपल्या वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन प्रत्येक घरातील समृद्धी आणि विजयाचे प्रतीक म्हणून डोलत राहते। गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रातून हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शोभायात्रा काढल्या जातात। या शोभायात्रांमध्ये मराठी मंडळी अगदी पारंपरिक पोशाखात मिरवणुकीत सहभागी होतात आणि विविध कलागुणांचे प्रदर्शन यावेळी बघायला मिळतं। ढोल ताशाचा आवाज, ध्वजाधारीचे नृत्य कौशल्य आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या शंखनादाने आसमंत अगदी मराठी संस्कृतीच्या जय जयकारात दुमदुमून जातो। गुढीपाडवा म्हटलं की महाराष्ट्रीयन पदार्थांचा सुगंध अगदी सर्वत्र दरवळायला लागतो। या दिवशी श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी अशा अनेक पदार्थांची घरात रेलचेल असते। कुठे आईची घरात स्वयंपाकाची धांदल उडालेली असते, तर कुठे बाबा काका यांची गुढी उभारण्याची तयारी। आणि या सगळ्यात एकीकडे आजी आजोबांची आपल्या नातवंडांना कडुलिंबाची गोळी खाऊ घालण्याची कसरत सुरू असते। अशा एकत्र कुटुंब आणि समृद्धीने भरलेल्या घरात उभारलेली गुढी हाच खरा गुढीपाडवा। अगदी बहिणाबाई म्हणतात तसं, आरंभ होई चैत्र मासीचा, गुढ्या तोरणे सण उत्साहाचा, गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आडी, गेलं साली गेली आडी, आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा, तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा। तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा। गुढीपाडव्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कळवायला विसरू नका। अशाच संस्कृती आणि परंपरेशी बांधिलकी जपणाऱ्या भारतीय सण परंपरांची सखोल माहिती ऐकण्यासाठी लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।